महाराष्ट्रातल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला आज 39 वर्ष पूर्ण झाली। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील साहेबराव करपे या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केली होती। वर्धा जिल्ह्यातील ग्रामस्वराज सेवा ट्रस्टच्या इमारतीमध्ये करपे कुटुंबानं आपलं जीवन संपवलं होतं। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। पहिल्या शेतकरी आत्महत्येला 39 वर्ष पूर्ण झाली, मात्र महाराष्ट्रात आजही शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे। साहेबराव करपे यांच्या मूळ गावी म्हणजे चिलगव्हाण इथं गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं असून या गावांमध्ये आज एकही चूल पेटलेली नाहीये। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे। आज 39 वर्ष पूर्ण झाली आहे। 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या चिखलगव्हाण येथील साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती। आज त्या आत्महत्येला 39 वर्ष पूर्ण झाली आहे आणि महाराष्ट्रातील ही पहिली शेतकरी आत्महत्या होती। सध्या मी वर्ध्यातील सर्व सेवा फार्म मध्ये आहे आणि याच ठिकाणी साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती आणि 4 मुले, पत्नी, मालती असा हा परिवार होता आणि हा जो परिवार आहे हा यवतमाळ जिल्ह्यातील परिवार असून याच ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली होती। ही बिल्डिंग त्याचे साक्षीदार आहे। शेतकरी आत्महत्या अजून किती होणार, साहेबराव करपे अजून किती साहेबराव करपे जाणार, अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न कुठेतरी उपस्थित होत आहे। याच बिल्डिंग मध्ये साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या मुलाबाळासह भजे करून भज्यामध्ये विष कालवून जीवनयात्रा संपवली होती। त्यामुळे अजून आज या घटनेला एकूण 39 वर्ष पूर्ण झालेली आहे, परंतु शेतकरी आत्महत्येचं सत्र हे वाढतच आहे। ही सरकारचं अपयश आहे का? सरकारने अजून कोणती पावले शेतकऱ्यांप्रती उचलण्याची गरज आहे का? हाच चिंतनाचा प्रश्न आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।